तर शरणू शरणार्थी पाटील सर, शरणू शरणार्थी आपल्या ग्रंथसंपदेविषयी जरा थोडंसं आमच्या व्ह्युअर्सना दाखवा ना, थोडंसं सांगा प्लीज, माहिती द्या. शरणभूमी बसव कल्याण मधील या बंदवर ओणीच्या स्थळी आपण आलेलो आहोत आणि काही नवीन पुस्तके वाचकांसाठी या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिली आहेत. या पुस्तकाचं नाव आहे शरणांचा आहार व आरोग्य सिद्धांत. आज आपण पाहत आहात सध्या जे काही मी अत्यंत विषारी अशा प्रकारचं म्हणजे विषारी द्रव्य फवारलेलं जे काही अन्नधान्य आम्ही खातो आहोत आणि त्याच्यामुळं आज संपूर्ण समाजाचं आरोग्य बिघडलेलं आहे. परंतु 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांचा आहार आणि आरोग्य कशा पद्धतीचं होतं म्हणून ते 100 वर्ष जगले. म्हणून आमचे बसवादी शरण त्यांच्या आहारामध्ये आंबील असायची. म्हणून शरण परिवारामध्ये मातंग चणय्याची आंबील किती प्रसिद्ध होती आणि म्हणून या ठिकाणी आंबील असेल, खिचडा असेल, भात असेल किंवा भाकर असेल किंवा हुग्गी असेल किंवा ब्याळी असेल, सार असेल, अशा पद्धतीत अत्यंत पाचक अशा प्रकारचा आहार 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी घेतलेला आहे. म्हणून बसवादी शरणांचं जीवन, त्यांचा आहार, त्यांचे विचार, त्यांचे विहार आणि त्यांचं मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून त्यांनी जो काही इष्टलिंग योग समाजाला दिलेला आहे. म्हणून आज आमचं आरोग्य बिघडू नये म्हणून इष्टलिंग योग असेल किंवा आमचा आहार असेल, आमचा विहार असेल, म्हणजे 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांची आहार शैली कशी होती, ते कशा पद्धतीचा आहार घेत होते, ते इष्टलिंग योग साधना कशा पद्धतीने करत होते आणि याचं संपूर्ण वर्णन या प्रस्तुत पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणून आज आमचं आहार कसा असला पाहिजे, आमचा विहार कसला असला पाहिजे, आमचे विचार कशा पद्धतीने असले पाहिजेत आणि मानसिक ताणतणावापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपण दररोज इष्टलिंग योग कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे याच्याबद्दल ती संपूर्ण वचनांच्या आधारे एक ऐतिहासिक अशा प्रकारची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. म्हणून या पुस्तकाचं नावच आहे शरणांचा आहार व आरोग्य सिद्धांत. म्हणजे आज आमचं जर आरोग्य आम्हाला टिकवायचं असेल तर आम्ही शरणांची आहार पद्धती, शरणांची विहार पद्धती आणि शरणांची इष्टलिंग योग पद्धती आम्ही स्वीकारली तर 100% आज जे आम्हाला बीपी किंवा शुगर सारखे महाभयानक रोग, या रोगांपासून जर आम्हाला वाचायचं असेल तर आम्ही निश्चितच शरणांच्या वैज्ञानिक आहार, विहार आणि इष्टलिंग योग पद्धतीचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. अशाबद्दल या विषयाची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली. धन्यवाद. शरण बांधवांनो, बसवण्णांच्या एकाच वचनावर या पुस्तकाची माहिती हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. जे महात्मा बसवण्णांनी आम्हाला सप्तशील दिलेले आहेत. सप्तशील म्हणजे आमची आचारसंहिता आहे. जे बसवण्णांनी सांगितलेलं आहे, चोरी करू नको, हत्या करू नको, राग करू नको, तिरस्कार करू नको, खोटे बोलू नको, परनिंदा करू नको आणि स्वस्तुती करू नको. म्हणजे आज समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणावर चोरी करण्याचं प्रमाण, हत्या करण्याचं प्रमाण, राग करण्याचं काम, तिरस्कार करण्याचं काम, खोटं बोलण्याचं काम, परनिंदा करण्याचं काम आणि स्वतःची बडाई स्वतः करण्याचं काम समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. परंतु बसवांनी आम्हाला 7 शील सांगितले, 7 सदाचाराचे नियम सांगितले आणि या 7 सदाचाराचे नियम प्रत्येक शरणांनी जर अनुसरले, आचरणामध्ये आणले तर मला असं वाटतंय की संपूर्ण भारत आमचा प्रज्ञावान, शीलवान, गुणवान, चारित्र्यवान आम्ही निर्माण करू शकतो. परंतु हे बोलण्यासाठी, सांगण्यासाठी जरी सोपं असलं तर आचरणामध्ये आणणं खूप अवघड आहे. म्हणून बसवादी शरणांनी, आमच्या शरण बांधवांनी फार काही 770 शरणांनी लिहिलेले 160 कोटी वचनं वाचून आचरणात आणण्यापेक्षा बसवण्णांचं एकच वचन वाचावं आणि एकच वचन जर आम्ही आचरणामध्ये आणलो तर आमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या कमी होऊ शकतात आणि उन्नत भारत, विकसित भारत आणि प्रगतिशील भारत अशा प्रकारचा समाज, अशा प्रकारचा विकसित समाज निर्माण करण्यासाठी हे वचन बसवण्णांचं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून बसवण्णांचं सप्तशील वचन आणि समाजाच्या विकासासाठी 7 आचार, 7 सदाचाराचे नियम बसवण्णांनी सांगितलेले किती महत्वाचे आहेत त्यावर हे स्वतंत्र पुस्तक आहे. म्हणून या पुस्तकाचं नाव आहे महात्मा बसवण्णांचा सप्तशील सिद्धांत. आता हे एक नवीन पुस्तक आपण या ठिकाणी वाचकांसाठी आणलेलं. या पुस्तकाचं नाव आहे शरणांचा पर्यावरणवाद. आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे पर्यावरणाचा. पर्यावरण अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण जल, जंगल, जमीन आणि जीव हे 4 जोपर्यंत आम्ही रक्षण करणार नाही, त्यांचं संरक्षण करणार नाही, तोपर्यंत हे विश्व टिकणार नाही. म्हणून 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी पर्यावरणाचा काय विचार मांडला, पर्यावरण संवर्धनाचा विचार काय मांडला. म्हणून बसवादी शरणांनी संपूर्ण पर्यावरण संवर्धनाचा विचार आपल्या वचन साहित्यामध्ये मांडलेला आहे. म्हणून बसवादी शरणांनी सांगितलेला आहे,
पान आणि फूल हे झाडाचं मूल आहे, ते तोडण्याचा अधिकार तुला ना मला. म्हणजे फूल हे झाडाचं मूल असल्यामुळे ते तोडू नका. परंतु आम्ही मात्र श्रावणामध्ये कोणत्याही बेलाच्या झाडाला एकही पान ठेवत नाही. म्हणजे हा जो काही पर्यावरण संवर्धनाचा विचार आहे हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणून इथं पाहत आहात तुम्ही, बसवादी शरणांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश 12व्या शतकामध्ये दिला, 900 वर्षापूर्वी दिला. म्हणून आज आपण सर्वांनी झाडं लावले पाहिजेत, झाडं जगवले पाहिजेत. आणि फुल ऑक्सिजन समाजामध्ये कशा पद्धतीने वाढेल. आज बीपी आणि शुगर, मानसिक ताणतणाव वाढले आणि शहरी जीवनामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि प्रदूषणामुळे वातावरणामध्ये वाढायला लागलं आणि ऑक्सिजनचं कमी प्रमाण असल्यामुळं अपचनाचे रोग, मानसिक ताणतणावाचे रोग, बीपी आणि शुगरचे रोग सुद्धा वातावरणामध्ये ऑक्सिजन कमी असल्यामुळं या ठिकाणी व्हायला लागले. आज आम्ही बंदावर उणीमध्ये आलो, किती फुल ऑक्सिजन आहे बघा, वनराई आहे इथं, आम्हाला किती म्हणजे आनंद आणि रिफ्रेश वाटायला लागलेलं आहे. याचं कारण या परिसरामध्ये ऑक्सिजन जास्त आहे. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी झाडांचं महत्व, वृक्षांचं महत्व, आहाराचं महत्व, पर्यावरणाचं महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, बंदवर वणीमध्ये सुद्धा या ठिकाणी अक्क महादेवीने सांगितलंय, वृक्ष हे संजीवनी आहेत, अलग लक्षामध्ये. आणि म्हणून पर्यावरण संवर्धनाचा विचार 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे. आज पर्यावरणाचं रक्षण करणं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. आणि जे बसवादी शरणांनी आम्हाला सांगितलेलं आहे हाच विचार या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेला आहे. पर्यावरण खालचं राष्ट्र, सामाजिक शरणांचा सामाजिक. हा एक पुस्तक, हे पुस्तक छोटंसं आहे, शरणांचा सामाजिक चारित्र्य सिद्धांत. आपण पाहता की आज समाजामध्ये चारित्र्य कमी होत चालल्यामुळं समाजामध्ये कशा भानगडी वाढत चाललेल्या आहेत. कारण चारित्र्य हे समाजामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये. म्हणून बसवादी शरणांनी सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीनं आपलं चारित्र्य सांभाळावं याचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून सप्तशील सिद्धांत असतील किंवा अक्क महादेवीचे वचन असतील किंवा बसवण्णांचे वचन असतील, सगळ्या शरणांचे वचन असतील, हे सगळ्या शरणांच्या वचनामध्ये मूल्य शिक्षण आणि सामाजिक चारित्र्य, वैयक्तिक चारित्र्य आणि सामाजिक चारित्र्य आणि राष्ट्रीय चारित्र्याचा संदेश वचन साहित्यामध्ये मांडलेला आहे. म्हणून आदर्श समाज तोच असतो ज्या समाजामध्ये मूल्य असतात, ज्या समाजामध्ये चारित्र्य असतं. आणि म्हणून विकसित समाज, प्रगत समाज, प्रगत राष्ट्र म्हणजे काय, चारित्र्यवान राष्ट्र. चारित्र्यवान राष्ट्रच या ठिकाणी प्रगती पथावर असतं. आणि म्हणून आज आपण पाहत आहात, राजकारणामध्ये सुद्धा आज चारित्र्यवान आणि गुणवान आणि शीलवान अधिकाऱ्यांची गरज आहे. चारित्र्यवान, गुणवान आणि शीलवान राज्यकर्त्यांची समाजाला गरज आहे, आलं का लक्षामध्ये. आणि म्हणून अशा प्रकारे चारित्र्यवान, गुणवान आणि शीलवान भारत जर आम्हाला निर्माण करायचा असेल तर समाजामध्ये चारित्र्य निष्ठा, शीलवान, गुणवान समाज आणि माणसं जर आम्हाला निर्माण करायची असतील तर अशा मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून एक एक वचन हे मूल्य प्रधान आहे. एक एक वचन हा चारित्र्याचा संदेश देणारं वचन आहे. म्हणून बसवादी शरणांनी 12व्या शतकामध्ये सामाजिक चारित्र्याचा काय संदेश समाजाला दिला याचं वर्णन या प्रस्तुत पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, शरणू शरणार्थी. हे एक पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. या पुस्तकाचं नाव आहे शरणांची स्त्री मुक्ती चळवळ. 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार दिला. बसवण्णा म्हणाले, ज्या स्त्रीच्या पोटी मी जन्माला आलो ती स्त्री माझ्यापेक्षा कनिष्ठ कधीच असू शकत नाही. आणि विंटाळ हा देहाचा धर्म आहे, विंटाळ हे सुतक नाही. विंटाळ हा देहाचा धर्म, याचा अर्थ जीवाची ती निर्मिती आहे. प्रत्येक जीवाचा जन्म हा विंटाळामधून झालेला आहे. म्हणून विंटाळ सुतक नाही आणि त्यासाठी तो देहाचा धर्म आहे, तो पवित्र आहे, तो निसर्गाचा नियम आहे. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी स्त्री पुरुष याच्यामध्ये विषमता नष्ट करून स्त्री सुद्धा माणूस आहे, जे अधिकार पुरुषांना तेच अधिकार स्त्रियांना त्यांनी दिले. म्हणून स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे, स्त्रीला वचन लिहिण्याचा अधिकार आहे, तिला गुरु होण्याचा अधिकार आहे, तिला प्रवचन देण्याचा अधिकार आहे, तिला भाषण करण्याचा अधिकार आहे, तिला मान सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. म्हणून तर अनुभव मंडपामध्ये 770 पैकी 70 महिला होत्या. 35 महिलांनी अनुभव
सभामंडपामध्ये बसून वचन साहित्याचं लिखाण केलेलं आहे. म्हणून बसवण्णांचा विचार हा स्त्री पुरुष समानतेचा विचार आहे, स्त्री सन्मानाचा विचार आहे, स्त्री स्वातंत्र्याचा विचार आहे. जे भारतीय संविधानानं स्त्रियांना आज शिक्षणाचा अधिकार दिला, समतेचा अधिकार दिला, स्वातंत्र्याचा अधिकार दिला, तेच 12व्या शतकामध्ये अनुभव मंटपाने बसवादी शरणाने स्त्रियांना या शरण चळवळीमध्ये सामील करून घेतलं. त्यांना शरण बनण्याचा अधिकार दिला, अनुभव मंटपाचं सदस्यत्व दिलं, वचन साहित्य लिहिण्याचा, वाचण्याचा, चर्चा करण्याचा, प्रश्नोत्तर करण्याचा अधिकार दिला. म्हणून 12व्या शतकामध्ये बसवण्णांची चळवळ ही स्त्री सुधारणेची चळवळ होती, स्त्री स्वातंत्र्याची चळवळ होती. म्हणून या ठिकाणी बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये स्त्री मुक्ती आंदोलन कसं निर्माण केलं आणि स्त्री स्वातंत्र्याची चळवळ कशा पद्धतीनं उभी केली, आणि म्हणून तर त्यांच्या चळवळीमध्ये हजारो स्त्रिया सहभागी झाल्या, वचनकार झाल्या, प्रवचनकार झाल्या, व्याख्यात्या झाल्या, वक्त्या झाल्या, लेखिका झाल्या, प्रश्नोत्तरकर्त्या झाल्या, अनुभव मंटपच्या मेंबर झाल्या. याची सगळी माहिती या प्रस्तुत पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो. धन्यवाद. यानंतरचं हे जे पुस्तक आहे, नांदेड जिल्हा जो आहे, या नांदेड जिल्ह्यामधून बसव कल्याणच्या अनुभव मंटपामध्ये काही शरण आले होते. नांदेडचे जे शरण सुरैया व्यापारी होते, आताही नांदेडमध्ये त्या ठिकाणी शरण सुरैयांचं ऐतिहासिक घर आहे. आलं का लक्षामध्ये? ऐतिहासिक घर आहे शरण सुरैयाचं. आणि बसव कल्याणमध्ये क्रांती झाल्यानंतर बऱ्याच जंगमांना घेऊन शरण सुरैया नांदेडला गेले, कंधार मार्गे, अहमदपूर मार्गे, आणि म्हणून तिथं ऐतिहासिक गाव आहे शरण सुरैयाचं. आणि या ठिकाणी उरलिंग पेद्दी काळवा ना, उरलिंग पेद्दी काळवा आणि या जे काही जे शरण आहेत त्या सगळ्या शरणांची माहिती आपण बघतो. शरणी काळवा, शरण उरलिंग पेद्दी आणि शरण उरलिंग देव आणि शरण सुरैया हे नांदेड जिल्ह्यातले शरण आहेत. कंधारवरून उरलिंग पेद्दी कुठं आले? बसव कल्याणच्या अनुभव मंटपामध्ये आले आणि महान वचनकार झाले. शरण सुरैया नांदेडहून आले आणि या ठिकाणी बसव कल्याणच्या अनुभव मंटपामध्ये सामील झाले. उरलिंग देव आले, उरलिंग पेद्दी आले, काळव आले आणि महान वचनकार झालेली आहेत. म्हणून नांदेड जिल्ह्यातील कोणते शरण 12व्या शतकामध्ये नांदेडवरून बसव कल्याणमध्ये आले होते याच्याबद्दलची ऐतिहासिक माहिती या प्रस्तुत पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी जंगमवाडी हा, दोन्ही ठिकाणी जंगमवाडी आहे. कंधारमध्ये बी जंगमवाडी आहे, अलग लक्षामध्ये, आणि नांदेडमध्ये बी जंगमवाडी आहे. हे कल्याण क्रांतीनंतरचे जंगम कंधारमध्ये काही राहिले, काही नांदेडमध्ये राहिले. म्हणून नांदेडमध्ये बसवण्णाचं मंदिर आहे. अलग राहेर बसवण्णा, लोहा तालुक्यामध्ये बसवण्णांचे मंदिर आहेत. इतकंच नाही तर यावली बसवण्णा सगळ्यात मोठं बसवण्याचं बघा, ह्याच्यावर टाकलंय आम्ही मंदिराचं, किल्ल्यासारखं हे मंदिर आहे. आणि या मंदिरातल्या प्रथा परंपरा बसवण बागेवाडीमध्ये जे बसवण्णांचं मंदिर आहे त्या प्रथा परंपरा समान आहेत. म्हणजे अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यामध्ये, त्याच्यानंतर मुखेड तालुक्यामध्ये, नांदेड शहरामध्ये, हदगाव तालुक्यामध्ये असे अनेक जिथं जिथं लिंगायत गाव आहेत त्या ठिकाणी बसवण्णांचे मंदिर आहेत. नंदी बसवण्णांचे मंदिर म्हणजेच महात्मा बसवण्णांचे मंदिर आहेत. हे आपण पाहू शकता. या पुस्तकावर आम्ही यावली बसवण्णांच्या मंदिराचं फोटो पण टाकलेला आहे. म्हणजे नांदेड ही भूमी या ठिकाणी शरणांच्या विचारानं प्रभावित झालेली भूमी आहे. म्हणून नांदेड जिल्ह्यातून आलेले शरण आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कुठं कुठं महात्मा बसवण्णांचे मंदिर आहेत याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, यानंतरचं जे पुस्तक आहे ते म्हणजे महात्मा बसवण्णांची ऐतिहासिक मंदिरे. आता आपल्याला वाटतं की महात्मा बसवण्णांनी तर मंदिर संस्कृतीच्या ऐवजी त्यांनी आम्हाला अनुभव मंटप संस्कृती दिली. हे महात्मा बसवण्णांचे मंदिर नसून महात्मा बसवण्णांचे स्मारक आहेत. याचा अर्थ काय आहे की शरण लोकांनी काय केलं की महात्मा बसवण्णाबद्दल मला काहीतरी तिथं एखादं स्मारक निर्माण करायचं आहे. परंतु बसव पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की बसवण्णा म्हणजे नंदीची अवतार, अशा पद्धतीने लिहिलं. आणि म्हणून महात्मा बसवण्णांचं स्मारक म्हणजे नेमकं काय करायचं तर नंदी बसवण्णांचं स्मारक अशा पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकामध्ये अशा प्रकारचे, तेलंगणामध्ये अशा प्रकारचे बसवण्णांचे स्मारक आहेत. आणि हे बसवण्णांचे स्मारक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आहेत आणि नेमकं काय वैशिष्ट्य असतं या बसवण्णांच्या मंदिराचं तर बसवण्णांच्या मंदिरामध्ये मध्यभागी बसवण्णा, नंदी बसवण्णा असतात. आलं का लक्षामध्ये? गाभाऱ्यामध्ये कुठलंही
त्या ह्याच्यामध्ये गाभाऱ्यामध्ये नंदी बसवण्णा त्या ठिकाणी स्थापित केलेले असतात आणि म्हणून हे नंदी बसवण्णांचं मंदिर म्हणजे महात्मा बसवण्णांचं स्मारक असू शकतं आणि ती आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी लिंगायत समाज आहे त्या लिंगायत बहुल भागामध्ये लिंगायत समाजाच्या गावांमध्ये लिंगायत समाजाच्या लोकांनीच या महात्मा बसवण्णांची निर्मिती केली. लिंगायत समाजाचे लोक त्याला कुलदैवत म्हणतात. लिंगायत समाजाच्या लग्न झाले की ते वधूवर त्या बसवण्णांच्या देवालयामध्ये जातात, त्या ठिकाणी मंदिरामध्ये जातात, स्मारकामध्ये जातात, तिथं त्यांना दर्शन घेतात, त्या ठिकाणी दासोह करतात. अशा प्रकारे लिंगायत समाजाचं नातं आणि महात्मा बसवण्णांच्या मंदिराचं वैचारिक नातं जुळलेलं आहे. म्हणून ते महात्मा बसवण्णांची स्मारक आहेत हे आपण या ठिकाणी सिद्ध करू शकतो मित्रांनो. आणि याची माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आली. धन्यवाद. शरणू शरणार्थी. शरणार्थी वाचक गण हो, भीमराव पाटील साहेबांनी अत्यंत अभ्यासानं आणि ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे खूप महत्त्वाचे असे विषय त्यांनी रेखांकित केलेले आहेत. तरी प्रत्येकाने या पुस्तकांचं वाचन करावं ही एवढी विनंती. शरणू शरणार्थी. ओके. खूप मोठा सर